मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जर तुम्हाला या ठिकाणी वाढीव पेन्शन घ्यायची असेल तर ही 2 कागदपत्रे आता तुम्हाला तयार ठेवावा लागणार आहे, तरच तुम्हाला वाढीव पेन्शन ही मिळणार आहे। या ठिकाणी तुमच्याजवळ ही 2 कागदपत्रे नसतील तर तुम्हालाही काही पेन्शन मध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। ती वाढीव पेन्शन तुम्हाला मिळणार नाही। तर कोणकोणत्या पेन्शन धारकांना ही 2 कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत आणि कोणत्या पेन्शन धारकांची पेन्शन ही वाढलेली आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्तीवेतन योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अधिक मदत ही मिळणार आहे। होय मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे काही दिव्यांग बांधवांसाठी दिलेले सहाय्य आहे त्या अनुदानामध्ये शासनाकडून 1000 रुपयाची वाढ ही करण्यात आली आहे। परंतु हे वाढीव अनुदान घेण्यासाठी सर्व पेन्शनधारक दिव्यांग बांधवांना या ठिकाणी 2 कागदपत्रे ही अत्यंत महत्त्वाची लागणार आहे। ती आपण या ठिकाणी पाहणार आहे। त्यापूर्वी या ठिकाणी दिव्यांग बांधवाच्या अनुदानामध्ये जे काही 1000 रुपयाची वाढ झाली आहे त्याबाबतचे सविस्तर उत्तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। दिव्यांग बांधवांसाठी दिल्या जाणाऱ्या मदतीत 1000 रुपयाची वाढ राज्यातील लाखो दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। राज्य सरकारने दिव्यांगांसाठी दिले जाणारे दरमहा अर्थसहाय्य 1500 वरून थेट 2500 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्तीवेतन योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अधिक मदत मिळणार आहे। या वाढीमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक समूह होण्यास मदत होणार असून शासनाच्या सामाजिक उत्तरदायित्व एक सकारात्मक पावती म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने दिव्यांगांसाठी दरमहा दिले जाणारे अर्थसहाय्य 1500 रुपयावरून थेट 2500 रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली। या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्तीवेतन योजना अशा योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा अधिक मदत मिळून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक समूह होण्यास मदत होणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, सेवा राज्य निवृत्ती योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्तीवेतन योजना च्या लाभार्थ्यांना आता 1500 रुपयावरून 2500 रुपयापर्यंत अनुदान हे वाढलेले आहे। म्हणजे आता 1000 रुपयाची वाढ दिव्यांगाच्या पेन्शनमध्ये करण्यात आली आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्य निवृत्तीवेतन योजना सर्व लाभार्थ्यांना ही वाढीव पेन्शन घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी 2 कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत। तर तुम्हाला हे वाढीव अनुदान तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर ते 2 कागदपत्रे कोणती आहेत, चला यावर सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, या 2 कागदपत्रापैकी पहिला कागद जो आहे तो म्हणजे तुमच्या जातीचा दाखला। होय मित्रांनो, जे काही पेन्शन तुम्हाला मिळत आहे, तुम्ही जिवंत असून ही पेन्शन तुम्हीच घेत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला जातीचा दाखला जमा करणे हे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी वाढीव पेन्शन घेण्यासाठी जे काही कागदपत्र आहेत ते म्हणजे तुमचा जातीचा दाखला तुम्ही कोणत्याही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो, जे काही महत्त्वाचे कागदपत्र आहेत ते म्हणजे दिव्यांग सर्टिफिकेट। होय मित्रांनो, या योजने अंतर्गत बरेचसे लाभार्थी आपले डुप्लिकेट सर्टिफिकेट बनवून या योजनेचे लाभ घेत आहेत। त्यामुळे तुम्हाला ही शासनाची जे काही वेबसाईट आहे स्वावलंबन या वेबसाईट वरती जाऊन पुढील ID कार्ड आणि जे काही दिव्यांग सर्टिफिकेट आहेत हे या ठिकाणी बनवले जाते। त्यांचं साईट वरती बनवलेली दिव्यांग सर्टिफिकेट हे ऑनलाईन पद्धतीने तुमच्याकडे ओरिजिनल असले पाहिजे। हे सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी तहसील मध्ये जमा करावे लागते, जेणेकरून तुम्ही खरोखर दिव्यांग आहात याची या ठिकाणी पुष्टी होईल आणि जो काही लाभ मिळणार आहे तो योग्य लाभार्थ्यांना मिळत आहे हे समजण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिव्यांग सर्टिफिकेट देणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे। मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि मित्रांनो, चॅनल नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला नमस्कार।